Subscribe and like Digital Khabre for more updates. देखिए, देखो ऑक्सीजन की शॉर्टेज पूरे देश में है। ऑक्सीजन की शॉर्टेज पूरे देश में है। केंद्र सरकार, राज्य सरकार, हर स्टेट हो या हर केंद्र सरकार हो, इस संकट से सामना करने का पूरा प्रयास कर रही है। ये समय ऐसा नहीं है कि एक दूसरे के ऊपर इल्ज़ाम डालें और अपने हाथ खड़े कर दें। ये ब्लेम गेम कुछ समय के लिए राजनीतिक ब्लेम गेम बंद होना चाहिए, चाहे किसी की भी गलती हो या किसी में भी कमी हो। मैं मानता हूँ कि प्रधानमंत्री जी और मुख्यमंत्री के जो कॉन्फ्रेंस हुई हाल ही में, उसमें भी ये बात निकल कर आई है। महाराष्ट्र सरकार की अगर बात करें तो राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उनका पूरा कैबिनेट और प्रशासन इस कोरोना के संकट का सामना बहुत ही मजबूती से कर रही है। और आपने देखा होगा डबलिंग रेट भी कम हो गया है। मुंबई में भी कंट्रोल में कोरोना आ रहा है। हमारे जो अपोजिशन है यहाँ के, उनको भी समझना चाहिए ये राजनीति करने का समय नहीं है। आप सरकार के साथ कंधा से कंधा मिलाकर अगर इस संकट को हम संघर्ष करेंगे, लड़ेंगे, तो ये संकट पीछे जाएगा। तो ठीक है, मुख्यमंत्री जी पूरा जोर लगा रहे हैं। बताइए सर, वैक्सीन मुफ्त में देने की बात कही गई है सर। काल आदित्य ठाकरेंनी महत्त्वपूर्ण ट्विट केलं की मोफत लसीकरण केलं जाणार आहे, मात्र काही वेळात ते ट्विट डिलीट देखील करण्यात आलेलं आहे। भाजपाचा असा आरोप आहे की तुम्ही लसीकरणाबाबत कोणतेही राजकारण करू नका, राज्यातल्या जनतेला तुम्ही लसीकरण मोफत करून द्या। बघा की हा या संदर्भातला निर्णय सरकार घेईल। विरोधी पक्षाचा जर असा सल्ला असेल तर सल्ल्याचा विचार केला जाईल। हे मी सांगू शकत नाही, कारण सरकारचा हा विषय आहे। मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी यापूर्वी सांगितलेल्या आहेत। आदित्य ठाकरे हे कॅबिनेटचे सदस्य आहेत, इतरसुद्धा काही सदस्य आहेत। या संदर्भात नक्की जनतेच्या हिताचा निर्णय जो आहे या संदर्भात हा कोणत्याही राजकारणाशिवायच घेतले जातात। महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला संकटाचं राजकारण करण्याची गरज नाही, किंवा संकट अशा प्रकारचं ही संधी मानून राजकारण करण्याची गरज नाही। आपण पाहिलं असेल की हे सरकार प्रत्येक पाऊल जे टाकत आहे हे प्रत्येक जीव वाचवण्यासाठी टाकत आहे। महाराष्ट्राची ती परंपराच नाही आहे की अशा वेळी राजकारण करण्याची। सर, वैक्सीन मुफ्त देने की बात कही गई है। आदित्य ठाकरे ने ठीक है, मैं उसके बारे में बात नहीं करूँगा। ये सरकार का फैसला होगा और सरकार की तरफ से उस बारे में कोई भी प्रमुख मंत्री बात रखेगा। सर, काल भाजपकडून प्रेस घेऊन एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे की पंतप्रधानांनी 200 कोटी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी दिले होते, मात्र त्यातला ₹1 देखील वापरला गेला नाही आणि ऑक्सिजन प्लांट उभारले गेले नाही। नाहीतर आज आपल्या नागरिकांचा हाकण्यात बळी गेला। हा महाराष्ट्राविषयी आरोप असेल तो पूर्णपणे चुकीचा आहे। महाराष्ट्रामध्ये आज इतर राज्यांच्या तुलनेमध्ये ऑक्सिजनची जी पुरवठा आहे हा सुरळीत आहे। ऑक्सिजनशिवाय इथे कोणाचे बळी गेले, जसे दिल्लीमध्ये गेलेत किंवा उत्तर प्रदेशमध्ये गेलेत किंवा अन्य राज्यामध्ये गेलेत, मी जे मगाशी म्हणालो की राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं प्रशासन, त्यांचं संपूर्ण कॅबिनेट हे ऑक्सिजन मिळावा, व्हेंटिलेटर्स मिळावेत, बेड मिळावेत, यासाठी रोज ज्याला आपण जंग म्हणतो, लढाई म्हणतो, ते करत आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोप घाणेरडे विरोधी पक्षानं राज्य सरकारवरती करू नयेत। त्यांनी खरं म्हणजे राज्य सरकारला चांगले सल्ले द्यावेत, सूचना द्याव्यात, त्याचं पालन नक्की राज्य सरकार करेल। दूसरे राज्यों को लेके महाराष्ट्र से अगर कंपेयर करें तो किस तरह से महाराष्ट्र में हालत? महाराष्ट्र के हालत अगर आप देखो, आप ही कंपेयर करो। आप यूपी में जाकर आइए, आप दिल्ली में जाकर आइए, आप बिहार में जाकर आइए। मैं तुलना नहीं करूँगा, लेकिन सबके तुलना में महाराष्ट्र बेहतर काम कर रहा है। और आने वाले दिनों में ये सब आपको जो फिगर आप जो दिखा रहे हैं वो बहुत ही कम आ जाएगी, क्योंकि हर व्यक्ति को जिसे कोरोना का संक्रमण हुआ है उसको बेड मिले, उसको वेंटिलेटर मिले, उसको ऑक्सीजन की किल्लत ना हो, ये सभी के बारे में राज्य के मुख्यमंत्री व्यक्तिगत तौर पर ध्यान दे रहे हैं। सर, तुम्ही अनिल देशमुख प्रकरणानंतर एक सूचक असा
ट्विट केलं होतं, दया पुष्ट गडबड आहे. नेमका तुमचा निशाणा कोणावरती नाही, होता? निशाणाचा प्रश्न नाही आहे की कोर्टाच्या आदेश स्पष्ट आहेत त्याच्यामध्ये की प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करावा. त्यानंतर मग कोर्ट ठरवेल. तुम्ही अहवाल तर द्या, तुम्ही त्याआधी धाडी घालता. चौकशी म्हणजे धाडी नाही. तुम्ही त्याआधी FIR दाखल करता. असे अनेक विषय आहेत ज्याच्यावरती जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. शिवसेनेच्या एका मंत्र्याचा देखील यामध्ये समावेश आहे. मला माहीत नाही. मी बघा, मी सरकारचा अधिकृत प्रवक्ता नाही. मी माझ्या पक्षाविषयी राज्याविषयी बोलू शकतो. ओके. पण कोणत्याही प्रकारे जर केंद्रीय तपास यंत्रणा हे राजकीय सुडापोटी जर कारवाई करणार असतील, आमच्या मंत्र्यांवरती, आमच्या नेत्यांवरती काही षडयंत्र रचणार असतील, तर नक्कीच महाविकास आघाडीतले तीनही पक्ष त्याचा एकत्रित सामना करतील, हे लक्षात घ्या.